बेस्ड आहे आणि त्याच्यामध्ये कसे स्वतःला मला अनुभव आले वगैरे या पद्धतीचा आहे तो. आणि त्याच्यामध्ये आणि काय आहे, हा अनुभव जरा वेगळा अशा कारणानं आहे की त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष गेलेले होते आणि काय फील झालं, काय प्रत्यक्ष गोष्टी आहेत या गोष्टीचा मी स्वतःहून अनुभव घेतलेला आहे. त्यामुळं मला असं वाटलं की मी ते सेवेकरांना वेगवेगळ्या हे करावा, त्यांच्यामध्ये शेअर करावा याच्यासाठी मी हा अनुभव देत आहे. तर खजुराहो, तर सगळ्यांना माहीतच असेल की खजुराहो हे जे आहे हे मध्य प्रदेशमध्ये असं वेगवेगळे मंदिरं बांधलेली आहेत. जवळजवळ 1000 वर्षापूर्वी ही मंदिर बांधलेली आहेत. तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्राबाहेर तुम्ही गेला की मध्य प्रदेश नावाचा जिल्हा येतो आणि त्या जिल्ह्यामध्ये छतरपूर नावाचा एक हे आहे, विभाग आहे. तर त्याच्यापासून 45 किलोमीटरवर हे सगळं मंदिरं बांधलेली आहेत. तर ती मंदिरं जी आहे, पूर्वी 85 मंदिरं होती, आता 25 मंदिरं त्यातली शिल्लक आहेत. तर आणि यातली झाशीपासून 175 किलोमीटरवर आहे या गोष्ट. तर ही जी मंदिरं आहेत, ती मंदिरं कशासाठी प्रसिद्ध आहेत, तर माणसाचे वेगवेगळे ज्या कामवासना आहेत किंवा त्यांची जी शिल्प आहेत हे त्याच्यामध्ये ते दाखवले आहेत. पण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या 15व्या शतकामध्ये आहेत. तर 15व्या त्याच्याही आधी म्हणजे जवळजवळ 1000 वर्षापूर्वी बांधलेली आहे ते मंदिर. तर ती जी मंदिर आहेत, तरी मी तुम्हाला जवळजवळ 18 फोटोग्राफ्स पाठवले त्याचे. तुम्ही या व्हिडिओ बरोबर तेही शेअर करा. तर त्या मंदिराचं कसं आहे, 3 ठिकाणी, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण असं आहे. तर ते काय झाले, तर पूर्वीच्या काळी तुम्हाला माहित आहे ही मंदिरं बांधलेली होती, त्याच्यानंतर थोडंसं लोकांचं दुर्लक्ष झालं. मग ती दुर्लक्ष झाल्यामुळं काय झालं, ती मंदिरं सबंध असं जंगलाने वेढली गेली. तर जंगलानं वेढली गेली. तर 1852 साली डॉक्टर S.C. मेसे नावाचा एक आर्किओलॉजिस्ट होता. आता सेवेकरांना सांगू इच्छिते, आर्किओलॉजिस्ट म्हणजे जो असं पुरातत्व शोधून काढतात तो. तर तो मग असं जंगलात गेला असताना त्याला ही मंदिरं साधारण मूर्ती दिसायला लागल्या. मग त्यानं त्या काळामध्ये आपल्याकडे इंग्रजांचं राज्य होतं. मग त्या इंग्रजांच्या राज्यामध्ये त्यांनी सांगितलं की वरती अशी मंदिरं वेढली गेलेली आहेत. मग अलेक्झांडर कोहिराम नावाचा जो त्यांचा हे होता, तर त्यानं काय केलं, ते मजुरांना घेऊन ते हळूहळू जंगल एक मंदिर त्यानं काय केलं, साफ करायला सुरुवात केली. म्हणजे आणि मोहनजोदडो आणि ती मंदिरं जवळजवळ ते मंदिरं जी आहे ते 8-10 किलोमीटरच्या परिसरामध्ये आहे. बापरे. एवढं मोठं मंदिर तुम्हाला मी पाठवले, आता फोटोग्राफ्स पाठवलेत ते मी. तर तुम्ही बघा, एक मंदिर म्हणजे टोले गंग आहे आणि उत्कृष्ट याचा नमुना आहे, उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आहे तो. आता याच्यामध्ये या मंदिरामध्ये कसं आहे, 3 टाईपची मंदिर आहेत. एक शैव मंदिर, वैष्णव मंदिर आणि जैन मंदिर आहेत. त्याच्यामध्ये हे नाही आहेत तुमचं गौतम बुद्धाचे नाही. शिव मंदिर म्हणजे काय, शिवालयाचं, शिवाचे मंदिर आहेत त्यामध्ये. वैष्णव मंदिर म्हणजे विष्णूची मंदिर आहेत. आणि जैन मंदिर म्हणजे तुमच्या जैन मुनींची मंदिरं आहेत. ओके. तर याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे,
याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की 65 अप्सरा हे असतात, योगिनी म्हणतात ना, 65 योगिनी. हो हो आता हो. ही तांत्रिक प्रक्रिया ते मला काय माहित नाही, पण तिथं असं चंद्र सर्क्युलर याच्यामध्ये योगिनी मंदिर म्हणून आहेत ते. हं, हं, हं. तर ते 65 योगिनीची मंदिरं आहेत हां. काही. तर मग सगळ्यांना सांगू इच्छिते, तर ही मंदिरं तुम्ही बघितली असेल तर याच्यामध्ये काय आहे, नॉर्मली काय आहे ते, हं. तर हे जे मंदिरं आहेत हे पूर्वीच्या काळी देव देवता अप्सरा सुंदरी वगैरे याच्यामध्ये आहे. आणि या मंदिरामध्ये काय त्यांनी दाखवलेलं आहे, तर वेगवेगळे त्यांनी दाखवले, म्हणजे सगळ्या मंदिरामध्ये कोरीव शिल्पामध्ये त्यांनी तो आपल्याला माहित आहे की काम, मोह, मेद, मत्सर, क्रोध वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्या भावना मानवी जीवनात. हो हो. तर त्याचा ते मिश्रण त्यांनी दाखवलेलं आहे. अच्छा. हं, हं. तर त्यांनी या आपण संबंध मंदिर जर बघितलं तर त्यांना आपल्याला त्याच्यामध्ये अध्यात्म, हं, हं, हं. दुसरं समाज कसा जीवन जगत होता, त्या काळातला. हां. नाते संबंध हां. एकमेकांशी, शृंगार रस, कारण हं. शृंगार रसाशिवाय आपलं आयुष्य पूर्ण होत नाही ना. बरोबर. त्याचं क्रोध, हं. रडत मानवी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हां. यांचं भावनांचं मिश्रण त्यांनी दाखवलेलं आहे. हां, हां, तर हां. ताई आता 1-2 मिनिटं, तर याची या मंदिरांची उत्पत्ती कशी झाली, हं. तर साधारण 1000 वर्षापूर्वी हं. खजुराहोमध्ये असं सांगितलं जाते आख्यायिका की हं. हेमराज नावाचा राजा होता. अच्छा, अच्छा. हं, हं. हेमराज. आणि तो त्याचं राज्य सगळीकडे पसरलेलं होतं. हं, तर हं. त्याला हेमवती नावाची एक मुलगी होती अच्छा. हं. आणि ती खूप सुंदर होती दिसायला. हां, हां. तर मग ती सुंदर होती, मग ती असं जरा मैत्रिणींच्या बरोबर पौर्णिमेच्या चंद्राच्या दिवशी स्नान करायला गेली. हं, हं, हं. मग तिला चंद्रानं पाहिलं. अच्छा. चंद्रानं पाहिलं आणि मग तो तिच्यावर मोहित झाला. ओह! आणि चंद्रानं मोहित झाल्यावर काही काय झालं, तर त्याच्या नंतर तिच्याशी लग्न केल्यावर चंद्रानं त्यांना चंद्र बर्मन नावाचा मुलगा झाला. चंद्र? बर्मन. अच्छा. हां, हां. आणि त्या चंद्र बर्मन राजानं पुढे जाऊन चंदेला राजवंश स्थापन केला. ओह! चंदेला राजवंश तुम्ही इतिहासामध्ये बघा. अच्छा, अच्छा. चंदेला राजवंश आहे ताई. हां, 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 हां. त्यानंच हे केला. तर मग तो असं हे करत असताना एक साधारण तो युवा अवस्थेमध्ये गेला. हं. तर ही जी तर त्याच्या स्वप्नामध्ये एकदा ही हेमवती आली आणि तिनं सांगितलं की तुझ्या राज्यामध्ये तुला अ, काम काम म्हणजे काय, प्रणयाचं हे करायचं हो. आहे. बरं. तुझ्या याच्यामध्ये प्रचार करायचा आहे. हां. तर ह्या गोष्टी पण मानवी आयुष्याला गरजेचं आहे. पूरक आहेत म्हणून बरोबर आहे. असं सांगितलं. तर त्यानं काय सांगितलं, मग तिनं काय सांगितलं की असं 85 ठिकाणी तू यज्ञ कर. आणि हो. त्या यज्ञामध्ये 85 ठिकाणी, आणि तिथं यज्ञामध्ये काय सांगितलं म्हणजे काय आहे, कामजीवन जे आहे हां. ते आपल्या मानवी आयुष्याला किती महत्वाचं आहे याचा प्रचार व प्रसार तू कर. आणि जिथं त्यानं म्हणजे 85 यज्ञ केले, त्या ठिकाणी 85 त्यांनी वेगवेगळ्या देवतांची मंदिरं उभं केले ताई. ओह! असं त्याच्या मागचं, आता पूर्वी जी 85 मंदिरं होती ती हां. आता नाही आहेत, कारण हजारो वर्षापूर्वी आता 25 मंदिरं आहेत तिथं शिल्लक. सध्या. हां. आता आहेत. तर याच्यामध्ये कसं केलेलं आहे ताई, हं. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या 25 याच्यामध्ये विष्णू मंदिर आहे, शिव मंदिर तर मोठी आहे, जवळजवळ 10 फूट शिवाची मूर्ती आहे हे अरे बापरे! मंदिराची. हं. जैन मंदिर आहे. तर हं. याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे पूर्वी हजारो वर्षापूर्वी द्रविड आणि नागर 2च संस्कृत्या होत्या आपल्या याच्यामध्ये. बरोबर. हो.
हा त्याच्यानुसार त्या मंदिराची त्यांनी पूजा केली. हम्म, हम्म, हम्म. तर हा आणि आता ती तुम्ही याच्यावर बघितलं मंदिरामध्ये जी शिल्लक आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, वेगवेगळे फुलं काढली, जंगलामध्ये जसं कला, प्राणी, परत स्त्री पुरुष, परत त्यांचे प्रणय किंवा राजा असो त्याचं सैन्य आहे, व्यापारी, म्हणजे पुरातन कथा त्यावेळेचं जसं जीवन होतं हा ते त्याच्यात ते कोरीव जीवन त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये बघितलं तर स्त्री पुरुषांची खूप, पुरुष सुद्धा सुंदर प्रमाणबद्ध शरीर दाखवलंय, स्त्री सुद्धा प्रमाणबद्ध शरीर. तर स्त्री कसं आहे, प्रत्येक त्या काळामध्ये जी संस्कृती होती ताई, म्हणजे धावपळ वगैरे नव्हती. प्रत्येक गोष्टीमध्ये ती लोक काय करायचे, आनंद घ्यायचे आपल्या आयुष्याचा. तर ते मग ते कसं करायचे की स्नान करताना, केस विंचरताना किंवा आपले बोलताना आपल्या याच्याशी मैत्रिणींशी वगैरे आरशात बघताना वगैरे ते काय करतात, आपल्यातच विसरून जायच्या त्या आणि आपल्यात कुठंतरी त्या सौंदर्य शोधायचा प्रयत्न करायचा. हा आणि कसं आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर याच्यामध्ये सगळ्या मूर्तीवरून गेला असताना आपल्याला हे केलं तर त्या काळामध्ये स्त्रियांना खूप महत्व द्यायचे. आणि स्त्रियांना महत्व द्यायचे आणि कसं आहे आणि त्या स्वतःच्या काय काय वेळा इच्छा इतक्या उघडपणाने स्वतःची इच्छा, आकांक्षा वगैरे सगळं भोग, सुख, समाधान जे असेल ते सगळे आपल्या प्रियकराचे ते शेअर करायचे. एवढं त्या याच्यामधून ते दर्शवलं जातं. आता एवढं सगळं मी फक्त काही काय केलेलं, सगळ्या सेवेकऱ्यांना मी सांगितलेलं की लहानपणापासूनच लोक म्हणजे सगळे सांगायचे की असं असं आहे खजुराहो. आता मी सेवेकऱ्यांना मी तुम्हाला जे सांगितलं की आतापर्यंत या देवळांचा मी तुम्हाला सगळं इतिहास वगैरे सांगितलं काय आहे. तर आता मी सांगते की तुम्हाला माझा याच्यामध्ये कसा योग मला आला आणि मी तिथं जाऊन कसं काय प्रत्यक्ष हे केलं पाहिलं ते. तर साधारण 2009 ची गोष्ट आहे. तोपर्यंत मी शोधतच होते खजूर. त्यावेळी नेटचा वगैरे नेट मिळायचं पण एवढं नव्हतं. तर काय काय वेळा खजुराहोवरचे लेख आलेले किंवा पुस्तकं मी वाचली. तर मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की हे काय आहे, म्हणजे एवढं शिल्प त्यांनी कोरलेली आहेत जिथं मानवी जीवनाशी निगडीत आहेत वेगवेगळे, असं मला मनामध्ये यायला लागलं ताई. आणि त्यावेळी मी विचार केला की मला जायचंय ते प्रत्यक्ष पाहायचंय. मग त्यावेळी संधी चालून येत नव्हती माझ्याकडं. आणि त्यावेळी काय झालेलं, माझ्या पतीचं पाठीचं ऑपरेशन झालेलं होतं ना, त्यामुळं माझ्या बरोबर येणारं पण कोण नव्हतं काही. मग त्यावेळी मग इच्छातीचा मार्ग. मग कसं झालं तुम्हाला माहिती आहे, ट्रेनिंगसाठी आम्हाला संबंध महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया पाठवतात ना, तसं मला 2009 साली माझ्या कॉलेजने भोपाळला पाठवलं ट्रेनिंगसाठी. मग ते मी विचार केला, आता भोपाळ पासून भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे. मग मी नेटवर केलं खजुराहो किती लांब आहे. तर ताई तिथून जवळजवळ 14 तासाचा प्रवास होता खजुराहो मध्ये. बापरे. तर मग मी विचार केला की एकटीच मी माझं जवळजवळ 15 दिवसाचं ट्रेनिंग संपलं तिथं. आणि मग त्यांना सांगितलं की असं असं मला इच्छा आहे खजुराहोला जायची वगैरे. माझे तिथले जे प्रोफेसर्स होते त्यांना सांगितलं. आणि मी विचार केला तर मला माहित नव्हतं की आता मध्य प्रदेशमध्ये ट्रान्सपोर्ट कसं जातंय, कुठं राहायचं वगैरे काही माहित नव्हतं मला. तर मी विचार केला की खजुराहोला आपल्याला बघा काही इच्छाशक्ती तीव्र असेल तर मार्ग कसा मिळत जातो आपल्याला. तर मग मी काय केलं, मग रात्री मग तिथं मी एमटी म्हणजे तिथलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे गेस्ट हाऊस असतं म्हणजे ते बुक केलं मी. आणि नंतर
नंतर आपल्याकडं तुम्हाला माहित आहे की आपलं महाराष्ट्रामध्ये ट्रान्सपोर्ट सगळं गव्हर्नमेंट आहे. पण याच्यामध्ये मध्य प्रदेश किंवा तुम्ही युपी मध्ये गेलात तर ते प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट असतं. बरोबर. हां. मग ते कसंही वाटेल तसं भरतात हो लोक. हो, हो, हो. मग तसं खजुराहोला जाणारी मी बघितलं तर हां. एक स्लीपिंग कोच होतं. हां, हां. जे रात्री निघणार होतं, साधारण 9:30च्या दरम्यान निघणार होतं आणि पहाटे काहीतरी पहाटे 6 वाजता ते खजुराहोला जाणार होतं. हां, हां. रात्रभर प्रवास होता तो. बापरे! हां. आणि त्याच्यामध्ये काही मी विचार केला की सामान तिथे ठेवलं म्हणजे याच्यामध्ये हं. भोपाळच्या याच्यामध्ये NITTR मध्ये. हां, आणि मग संध्याकाळी 8 वाजता मी निघाले तिथं. हां. आणि मग भोपाळच्या एसटी स्टँडवर गेले तर ते स्लीपिंग कोच म्हणजे काय ताई, हां. आपल्या नेहमीची गाडी वरती होती आणि आडवे असे हे होते. तर तर आडवे कोच होते तिथं. ती गाडी आली. हं, हं, हं. तर मी त्याच्यामध्ये चढले. साधारण 9:30ला ती गाडी सुटणार होती. तरी लिटरली तुम्हाला सांगते त्या स्लीपिंग कोचमध्ये भोपाळ टू खजुराहो जाणाऱ्या गाडीमध्ये एकही लेडीज नव्हती. अरे बापरे! का मी एकटी लेडीज. काय माहित रात्रीच्या गाडीमध्ये कोण ट्रॅव्हलिंग करणारच नव्हतं वाटतं त्या एरियामध्ये. हां, हां, हां. आणि तो साधारण जून जुलैचा हे होता ना. हां. त्यामुळे माझी कल्पना कोण एवढे हे पण आले नव्हते ना तिकडं प्रेक्षक जाणारे वगैरे हो, हो, टुरिस्ट. हो. हां. मग त्यामुळं मी विचार केला जे काय असेल ते असेल आपण एकटंच प्रवास करूया. बापरे! तर मग आणि आता वरती माझं जे स्लीपिंग कोचचं मी केलेलं होतं ते वरती होतं एकदम. हं, हं. मला ते काय चढता येईना वरती हां. हाईट कमी असल्यामुळं. तर मी काय केलं माहितीये मी ती आपली आडवी सीट असते ना त्याच्यावर झोपून दिलं. हां, 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 हां. आणि मग ते जेंट्स लोक आले की मॅडम जी हमारा सीट है यहाँ पे. मी म्हटलं जाओ ऊपर मेरा सीट है उधर बैठो मेरे को नहीं होता. असं सरळ सांगितलं. एकटी लेडीज आहे म्हटलं मेरे को नहीं होता म्हटलं. मग ते झाल्यावर मग त्यांनी मला हेल्प केली आणि जे त्यांची सीट होतं ते बिचारे वरतीच गेले. अरे वाह! हां, हां. आणि रात्रभर आपल्याला काहीच नाही ना. आणि तो मध्य प्रदेशमध्ये हे करणारे खूप हे होतं. मग रात्री 3 नंतर थंडी सुरू झाली ताई. अरे आणि बापरे! इतकी थंडी वाजायला लागली बापरे. हं. आता मला हे झालं म्हटलं आता काही करू दे मला ती देवळं बघायचीच आहे. हां, 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 हां. या गोष्टीसाठी मी एवढ्या लांब आलेली आहे. बरोबर. आणि मी विचार केला की एवढ्या लांब मी रिस्क घेतला नाही तर ती मला देवळं कशी बघायला मिळणार खजुराहोची. खरंय, खरंय. आणि मला काय ते बघायला दुसरं जन्म नाही भेटणार. अगदी, अगदी. मग असा विचार केला आणि देवाचं नाव घेतलं मी. हं, हं. आणि देवाचं नाव घेतलं मी. हं, हं. आणि ताई साधारण हे झालं. आणि दुसरी गोष्ट काय झाली माहितीये, हां. तिथं मग त्यांनी मला आणून सोडलं. म्हणजे जवळजवळ पहाटे 6 वाजता वगैरे त्यांनी आणून सोडलं मला. अच्छा. हां, हां. हां, तर मग ते आणून सोडलं मी. त्या लोकांचे आभार मानले की खजुराहो. पण आता खजुराहोमध्ये आले मी. तर आता तिथं एवढं आपल्याला काहीच माहित नाहीये. बरोबर. तर मग कसं शोधायचं? तर MTDCचं म्हणजे गव्हर्नमेंटचं हॉटेल होतं. तर मी तिथं बुक केलेलं होतं. हं, हं, हं. तर मग ते एवढ्यात एक आजूबाजूला बघितलं तर वाळवंटी सगळ्या टाईपमध्ये होतं ते वृक्ष. तिथं ज्यादा टुरिस्ट म्हणजे उद्योगधंदा काय नव्हता. गरिबी होती ताई. अरे बापरे! हो का? आणि मग ते सायकल रिक्षावाले असतात ना, एक जण आला माझ्याकडं. हं, हं. आणि ताई तुम्हाला घेऊन जातो. मग त्याला सांगितलं की हा ॲड्रेस आहे मला पोहोचव तिथं. हं, हं. मग ते जाता जाताच मला ती देवळं लागली. हं, हं. जाता जाता कसं रस्त्यावरून बघितलं तर देवळं लांबून दिसतात ना ती. बरोबर. हां. म्हटलं आता फ्रेश होऊन आपण ती देवळं बघूया. हां, हां, हां. आणि मी याला गेले म्हणजे साधारण 4-5 किलोमीटरवर ते गव्हर्नमेंटचं हे हॉस्टेल होतं, टाईप होतं हॉटेल. हां, आणि हां. तिथं उतरले. हां.
तर तिथं 3च गोष्टी होत्या म्हणजे 3च शूट्स होते. एक मी बुक केलेला होता 2-3 दिवसासाठी आणि दुसरे दोघं होते काहीतरी तिकडचेच होते, दिल्लीचे एक जण होते आणि राजस्थानचे होते. मग ते काय झालं तर तिथं त्यांचा मॅनेजर जो होता त्याला सांगितलं की असं मला झालेलं आहे आणि मला ते देवळं वगैरे बघायचे आहेत म्हणून. मग त्यानं मला सूट वगैरे तो दिला माझा सगळा. मग तिथं उतरले, चांगलं व्यवस्थित छान होता तो सूट वगैरे. आता तो माझा जो सायकलवाला होता त्याला सांगितलं की बाबा तूच मला दाखव. तो म्हणाला की बहन जी आपको सब मैं दिखाता हूँ सायकल सायकल से. मग त्याला म्हटलं तुलाच मी पैसे देते. मग असं दिवसाचं 2 दिवसाचं एका दिवसात ती सगळी देवळं बघणं शक्य नव्हतं कारण तो 10-15 किलोमीटरचा परिसर आहे ना. बरोबर आहे. हो. हा मग ते एका दिवसात शक्य नव्हतं ते. म्हणून मग मी विचार केला की 2 दिवस देऊया आपल्याला. मग त्याला सांगितलं की 10-11 बजे तक आ जाओ मैं फ्रेश होती हूँ. मग तो आला 10 वाजता 11 वाजता आला. तर मॅनेजरनं मला सांगितलं की तुम्ही जेवढं 5-5:30 पर्यंत बघा. नंतर संध्याकाळी काय सगळ्या देवळावर लाईट शो होतो. म्हणजे कसं आहे लाईट सेवेकरांना मी सांगू इच्छिते की लाईट शो लाईट अँड हे साऊंड शो म्हणजे काय प्रकार असतो तर जे आपल्याकडं किल्ले किंवा मंदिरं आहेत तर गव्हर्नमेंटनं ते सगळ्यांना माहीत नसतात. मग ते काय केलं संध्याकाळच्या वेळी त्या मंदिरावर वेगवेगळे लाईट सोडले जातात. अच्छा. आणि त्या वेगवेगळ्या टाईपच्या लाईट्समध्ये त्या मंदिराचा इतिहास सांगितला जातो. आणि ते बघण्यासारखं ते ऐकण्यासारखं आणि बघण्यासारखं खूप सुंदर असतं. त्याला लाईट अँड साऊंड शो म्हणतात. मग खजुराहो मंदिराच्या इथं पण तो लाईट अँड साऊंड शो होता. तो साधारण 7ला सुरुवात होणार होता. आणि त्यांनी सांगितलं स्पेशली त्यांनी सांगितलं की तो लाईट अँड साऊंड शो सगळीकडे त्या मंदिरामध्ये वेगवेगळे लाईट सोडले जातात आणि त्या लाईटच्या मंदिरामध्ये ती मंदिरं अप्रतिम दिसतात म्हणून असं सांगितलं. आणि स्पेशली त्याच्यामध्ये जे सांगणारे इतिहास सांगणारे ते अमिताभ बच्चनच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केले हिंदीमध्ये. असं सांगितलं त्यांनी मला. म्हटलं हा चान्स मी सोडणार नाही असं म्हणून मग दिवस फ्रेश होऊन मी गेले. मग साधारण 11 ते 5च्या दरम्यान मी ती मंदिरं बघत होते. आता प्रत्यक्ष मी तुम्हाला ती मंदिरं वेगवेगळी होती. तर सेवेकरांना मी सांगू इच्छिते की याच्यामध्ये जी मंदिरं आहेत तुम्हाला माहित आहे की याच्यामध्ये आता सर्वात पहिल्यांदा हे सांगू शकतं की सेक्स किंवा ही जी प्रोसेस आहे याचे हे देवानं मानव जातीला दिलेली एक गिफ्ट आहे. म्हणजे गिफ्ट म्हणण्यापेक्षा एक हे आहे देणगी आहे. अशी कुठलीही प्रोसेस नाही आहे जगामध्ये की ही जी प्रोसेस आहे की याच्यामध्ये दुसऱ्या जीवाची निर्मिती होते. आपल्यासारख्याच दुसऱ्या जीवाची आपल्यासारख्या. आणि फक्त सेक्स ही प्रोसेस माणसामध्ये नाही आहे तर ही सगळ्या प्राण्यांमध्ये आहे. बरोबर. आणि आणि ही निसर्गानं दिलेली एक अमूल्य देणगी आहे. खरंच. आणि याच्यामध्ये देणगी आहे तर काय लोक काय याच्यामध्ये काय असतं त्याच्यामध्ये आपल्याला काही याच्यामध्ये आपल्याला एक तर ही बायोलॉजिकल प्रोसेस आहे म्हणजे ही पद्धती आहे. आणि ती पद्धतीचं आपल्याला व्यवस्थित नॉलेज घेतलं पाहिजे तरच त्याचा आपल्याला आनंद मिळू शकतो. पवित्र काम आहे. हा पवित्र काम आहे ते. आणि तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छिते की शिव याच्या बाबतीमध्ये किंवा आपलं जे आहे की याच्या बाबतीमध्ये शिवाला मानतात लोक.
शिवलिंग म्हणजे काय आहे, लिंग म्हणजे काय, हेच तर आहे सगळं, की बरोबर. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहा म्हणून. बरोबर. आणि याच्यामध्ये मी विचार केला आणि माझा जो अप्रोच होता त्या काळामध्ये मी योगासनं करत होते ना. अच्छा, तर अच्छा. योगिक अप्रोच, याच्यामध्ये योगिक अप्रोच काय आहे? म्हणजे ही जी प्रोसेस आहे याच्याशी खजुराहोचा काय संबंध आहे? हां, हां, हां. आणि ते मला शोधायचं होतं. म्हणजे थोडक्यात माझी मला स्वतःला ते करून घ्यायची होती, ओळख करून घ्यायची होती, की हां. या खजुराहोचा आणि योगाचा काय संबंध आहे? हां, हां, हां. तर त्यावेळी मी विचार केला आणि तिथली एक मंदिरं मी बघायला लागले मी. हं, हं, हं. तर त्यामध्ये सेवेकऱ्यांना सांगू इच्छिते, त्यामधली जी 10% मंदिरं आहेत, हं. त्या मंदिरामध्ये त्यांनी कोरलेले आहेत, की म्हणजे आपल्या सेक्शुअल टाईपच्या ऍक्टिव्हिटीज करताना हे देवदेवता वगैरे कोरलेले आहेत त्यांनी. हं. तर आणि कसं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं भाव देवदेवताचे कधीही आपल्या मनामध्ये असं हे होत नाहीये. ते बिनधास्त वगैरे आपल्या प्रियकराशी ते आनंद घेताना आढळतात. हं, तुम्ही हं. फोटोमध्ये सुद्धा पाहू शकता. तर हो. याच्यामध्ये ज्यावेळी मी हे केलं योगिक अप्रोच, तर त्यावेळी आपल्याला ही जी गोष्ट आहे तर आपल्याला समाज चौकटीनं आपल्याला एक बंधन बांधून दिलेलं आहे, बरोबर. की ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा तुम्ही लग्नाच्या पवित्र बंधनामध्ये या, हं. एकमेकाला सांभाळून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा वंश वाढवायचा विचार करा ना. हां. आणि त्या वंश वाढवण्यासाठी परमेश्वरानं सेक्स या पद्धतीचा त्यांनी अवलंब केलेला आहे. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये जगामध्ये कुठलीही अशी पद्धती नाहीये की ज्याच्यामध्ये एका जीवामधून दुसऱ्याचा जीवाचा निर्माण होतो. हां. खरं आहे. आणि ही जी आहे याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर मेडिकल हे आहे, ज्यावेळी स्त्रीच्या याच्यामध्ये गर्भाशयामध्ये स्त्री बीज असतं, पुरुषाच्या गर्भामध्ये पुरुष बीज असतं. आणि त्यावेळी ते एकत्र आल्यामुळे तुम्ही हे नर-नारीची उत्पत्ती किंवा मुलगी किंवा मुलग्याची उत्पत्ती होते. बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खजुराहोशी संलग्न आहेत ना. बरोबर आहे. आणि आणि म्हणूनच तर मी आपल्याकडे जेव्हा हां. ह्या गोष्टीसाठी आपण हे धार्मिक कार्य करूनच मग आपण पुढे जातो ना ह्या गोष्टीसाठी. आणि ताई याच्यामध्ये त्यांनी मला जिथं हे केलं तर मला समजलं ज्यावेळी मी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला सुरू केला, की हं. या गोष्टीला काय आहे. तर काय गोष्टी तर म्हणजे एक तर आपण याची हे जे आहे याच्या मागचं सेक्सच्या मागचं आपण फिजिकल किंवा त्याच्याशी आपले हे बरं इमोशनल म्हणजे आपले भावना आणि आपले अध्यात्म वगैरे सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे. तर त्याच्यामुळं काय होतं या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण आपल्या याच्याशी करतो आपल्यासह म्हणजे आपल्या नवऱ्याशी किंवा आपल्या पार्टनरशी करतो. यावेळी तो आपल्या कुठंतरी आपल्या भावनांशी आपल्या संबंध आत्म्याशी एकरूप होऊन जातो ताई. अगदी आणि बरोबर. ज्यावेळी आत्म्याशी एकरूप होतो दोघांचे म्हणजे आपल्या पार्टनरशी, हं. त्यावेळी त्या याचा जन्म होतो म्हणजे नवीन जीवाचा जन्म होतो. होतो. खरं आहे. आणि तो XX जर मुलगी असेल तर ते XX काहीतरी आहे क्रोमोसोम्स आणि हे असेल तर YY क्रोमोसोम्स. हे झालं सायंटिफिक दृष्ट्या भाग. आता प्रश्न माझ्या मनामध्ये आला तर हे सगळ्या गोष्टी कशासाठी. तर एक तर कसं होतं आपण ज्यावेळी कुठंतरी आपल्या एक तर आपल्या याची भूक असते, पण मनाची भूक कशी भागवायची आपल्या शरीराची. बरोबर. त्यामुळे आपल्या पार्टनरशी आपल्याला काय होतं ऊर्जा मिळते
आपण त्यामध्ये आपल्याला एनर्जी मिळतं आणि आपले जे पार्टनरची रिलेशन्स आहे, आपलं जे लग्न आहे केलेलं, जे पवित्र बंधन, ते कुठंतरी आपलं हे होतं, खूप म्हणजे गप्त होतं हे सगळं. आणि सेवेकरांना सांगू इच्छिते की या गोष्टीबाबत मी अभिन्न होते. म्हणजे काय मला आम्ही कसं आहे आजकालच्या आणि एक 2 मिनिटं मी सांगू इच्छिते की आजकालची जी नवीन पिढी आहे तिला या टाईपमध्ये ते काय करतात, नेटवर बघतात किंवा टीव्ही बघतात, त्यांना चुकीचं नॉलेज येतं ते. अगदी अगदी. आणि मग त्यामुळे काय होतं, साधारण हा बरं निसर्गाचा नियम आहे की अपोजिट ज्या गोष्टी प्रजाती आहेत त्या एकमेकाला आकर्षित होतात. आणि त्यामुळे काय होतं, या नवीन वयात आलेल्या नवीन ज्या मुलं असतात तर ते एकमेकांना आकर्षित होतात आणि नको ते कार्य करून बसतात. त्यांना ना त्याबद्दल नॉलेज नसतं ना त्याच्याबद्दलचा त्यांचा अप्रोच नसतो. बरोबर. तर याला उपाय काय? तर नवीन पिढीला तुम्ही सर्व जे हा भाग ऐकणारे जे माझे सेवेकरी आहे त्यालाही मुलं मुली असतील तर तुम्ही तुमच्या मुलं मुलींना ना या टॉपिकवर तुम्ही उघडपणे बोला. त्यांना स्पष्ट आणि त्याच्या मागचा ही जी पवित्र प्रोसेस आहे त्याच्या मागचा दृष्टिकोन तुम्ही समजावून द्या. अगदी. आणि हे दृष्टिकोन समजावून घेतले तर तो त्यांना अट्रॅक्शन जे आहे त्याचं ते नाहीसं होऊन त्याच्यामध्ये त्यांना नॉलेज मिळून जाईल त्या गोष्टीचं. बरोबर आहे. आणि त्यातले पवित्रता, पेशन्स, त्या गोष्टीचं जास्त अट्रॅक्शन नाही राहणार आणि त्याबद्दल पवित्र भावना निर्माण होईल. नाही, आयुष्यामध्ये ती गोष्ट करायची आहे पण ती कधी तुमच्या तुमचं वय, तुम्ही त्या जे नवीन येऊन जन्माला येणार त्याला व्यवस्थित तुम्ही वेळ देऊ शकणार आहे का? तुम्ही तुमचा पार्टनर व्यवस्थित वेळ देऊ शकणार आहे का? तुम्ही कॅपेबल आहात काय फायनान्शियल, इमोशनल या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग ते तुम्ही निर्णय घ्यायचा असतो. बरोबर आहे. तर या गोष्टीतनं आम्हाला तर या गोष्टीचा कधी संबंध आला तर 2006 ते 2018 पर्यंत मी मिरज गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिरज येथे होते तर तिथं बायोमेडिकल विषय शिकवत होते. अच्छा. मग त्यावेळी आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे शिकावल्या. ज्यावेळी आपल्याला बायोमेडिकल मध्ये सगळ्या मानवी अंगांचा आपल्याला स्टडी करावा लागतो. बरोबर. आणि त्यावेळी माझा या सगळ्या गोष्टींशी संबंध आला आणि त्यावेळी म्हणजे मला प्रत्येक गोष्टीचा आध्यात्मिक पैलू समजून आला ताई. खरंय. आणि ती गोष्ट पैलू समजून खूप शिकण्यासारखं आहे तुमच्या ह्याच्यातनं की सगळ्यांनी आपल्या मुलांना असं सगळं डिटेल नॉलेज दिलं पाहिजे. त्यांना त्याच्याबद्दलची जास्त उत्सुकताच नको राहायला की त्यांनी चोरून कुठे सर्च करावं आणि ती माहिती. मी वाईट नॉलेज मिळण्यापेक्षा आपण स्वतःच्या मुलांची उघडपणाने बोललेलं चांगलं. अगदी. आता मी माझ्या भावाच्या मुली हे होत होत्या म्हणजे मोठ्या होत होता तर एक भाऊली घेऊन त्यांना सगळ्या गोष्टींचा मी कल्पना दिली. अरे वा. म्हणजे असं तर असं आपल्याला हे करून आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. तर या सगळ्या सेवेकरांना मी सांगू इच्छिते यातला तर याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट ही सेक्स ही बायोलॉजिकल प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काय होतं दुसऱ्या याची निर्मिती होती. आपली मानव जात आहे तर आपल्या मानव जातीची निर्मिती होती. आता जर आपलं कसं आहे ही निसर्ग नियमित प्रक्रिया आहे. डार्विनचा सिद्धांत तुम्हाला माहित आहे. जर तुम्ही गोष्टी हे केलेल्या नाही आहेत या पृथ्वीवर ज्या जाती आहेत जर तुम्ही त्या निर्माण केल्या नाहीत परत
आपली पुनरावृत्ती केलेली नाही तर त्या नष्ट होतील ना. बरोबर आहे. मग जर स्त्री पुरुषाने जर एकत्र येऊन ही बायोलॉजिकल सेक्स प्रोसेस नाही केली तर पुनरावृत्ती कशी, म्हणजे आपली जात मानव जात कशी राहणार ना. अगदी अगदी हा, तर याच्यामध्ये याला जेनेटिक मग त्याच्यातून नर किंवा नारीचा किंवा मुली किंवा मुलाचा निर्माण होतो. याला जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणतात, म्हणजे उत्पादन होणे. आणि याच्यामध्ये काय होतं ताई, एक म्हणजे कसं आहे, तुम्ही असं आता याच्यामध्ये योगिक अप्रोच कसा आहे मी सांगते. कुठल्याही जगामध्ये असा जीव नाही की तुम्ही प्रयोगशाळेमध्ये प्रयत्न केला तर तो निर्माण होत नाही काही. बरोबर आहे. म्हणजे या प्रोसेसनं आल्यावर स्त्री बीज पुरुष बीज एकत्र मिळाल्यामुळेच नवीन निर्मिती होते. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या पार्टनरशी कुठंतरी तुमच्या पार्टनरशी तुम्ही मनानं नाही आत्म्यानं जोडले जातात ना. अगदी अगदी. हा, आणि तुमच्यातलं बॉन्डिंग जे आहे एकमेकांशी ते खूप चांगलं राहतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एकमेकाला अंडरस्टँड, आणि दुसरी गोष्ट तुम्ही त्यातनं तुम्हाला आनंद येतो. तुम्ही बघितलं असेल की मूल जन्माला आल्यावर आई ज्यावेळी पहिला स्पर्श करते त्याला किती आनंदात होते. अगदी अगदी. हा, मग तो जो आहे, आणि अल्टिमेटली याच्यामुळं काय होतं, आपल्या घरादारालाही आनंद मिळतो. त्यामुळं ही जी प्रोसेस आहे याला जगामध्ये मान्यता आहे खूप, म्हणजे ही उच्च लेवलची प्रोसेस आहे. अगदी अगदी खरं. आणि या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये पवित्र भाव असायला पाहिजे, हे पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं. हा, आणि तुम्ही याच्यामध्ये दुसरी गोष्ट, तुम्ही जर त्याची पवित्रता ठेवली तर तुमची एनर्जीच वाढ होते, तुम्ही आनंद भोगू शकता. सगळ्या म्हणजे बाकीचे ज्या बॉडी मध्ये सगळ्या आपल्या त्या फिलिंग. आता मी सगळ्या सेवेकरांना सांगू इच्छिते की ज्यावेळी मी खजुराहोला गेले त्यावेळी माझं लग्न झालेलं होतं. आणि या सगळ्या गोष्टींचा मी अनुभव घेतलेला होता. बरोबर. हा, त्याच्यानंतर मी तरी आता मूळ मी याच्याकडे येते की मी सर्व देवळं बघत होते. आणि मग ती एक एक मूर्ती बघताना तरी मला इतकं म्हणजे माझ्या डोळ्यातनं त्यांचे मूर्तीचे भाव बघायला लागले मी. आणि ते सगळं हे झालं, अरे हे तर मीच माझं आयुष्य जगतीये. आणि त्या काळामध्ये लोक इतकी ओपन होती बघा ना. आणि कुठेतरी मला काही म्हणजे असं डोक्याला माझ्या स्पार्क हे करून गेलं आणि मी गिरक्या मारायला लागले तिथे. इतकं सुंदर मला वाटायला ही प्रोसेस, म्हणजे असं ज्याच्यासाठी मी इतके दिवस हे करत होते, मला खजुराहो मंदिर बघायचं आहे म्हणून. आणि माझ्या समोर ती मंदिर शिल्प होते आणि ते बघता बघता माझ्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले ताई. आणि ती अश्रू बघितलं नकळत माझं म्हणजे हलकं झालं मन एकदम. आणि ज्यांना काहीच त्याच्यातलं नॉलेज नाही ना, तर त्यांना असं वाटतं मी काहीतरी फार मोठं पाप केलंय. आणि तरी दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही नॉलेज देता या बाबतीत तर हे लहान मुलींच्यावर जे सेवेकरांना सांगू इच्छिते की लहान मुलींवर ज्या रेप होतात किंवा या गोष्टी होतात या नाही होणार. बरोबर आहे. हा, या सगळ्या गोष्टी जी गरज आहे त्याला एक प्रॉपर चॅनल द्या. अगदी अगदी. हा, एक गोष्ट तुम्ही कुठलंही तुमची जी गरज आहे ते तुम्ही व्यवस्थित पूर्ण करा. आणि त्याच्यासाठी समाजानं एक तुम्हाला दिलेलं आहे गोष्ट, हे चौकट दिलेले आहेत. बरोबर. त्या चौकटीमध्ये राहून तुम्ही त्याचा अनुभव आनंद घ्या. खरंय खरंय. आणि याच्या बाबतीमध्ये आणि काही दुसरी गोष्ट मी सांगू इच्छिते की काय काय वेळा काय होतं आपल्याला काय काय वेळा आपण तरुणपण असतो आणि याच्यामध्ये आपण
हे करत असतो हम्म. की बाबा बंदी असते, पुरुष बंदी. लोकांच्या यांच्याशी मग आपल्याला काय काय वेळा भावना होत असतात. तर असं काही काय अशा वेळी आपण डॉक्टरची मदत घेतलेली चांगली ना. कधी कधी मग त्यावेळी मी 27व्या वर्षी मी लग्न केलं हा. आणि 22-23व्या वर्षी काहीतरी मला काय काय वेळे वाटायचं की माझं लग्न व्हावं, माझं हे व्हावं, की बाबा असं व्हावं. हो हो. मग काय काय वेळी भावना अनावर व्हायची. हम्म. तर मग मी विचार केला, तर आमचे डॉक्टर होते बॉम्बेला. हा हा हा. तर त्या डॉक्टरांना मी सांगितलं, डॉक्टर म्हटलं अजून मला 2-3 वर्ष शिकायचंय. हा. पण काय काय वेळा मला भावना अशी होतीये. मी स्पष्ट त्यांना सांगितलं. हो हो. हे शिक्षण तर मी काय करू, मला कंट्रोल करायची आहे ती भावना. हा हा. तर त्यांनी मला काय काय थोडंसं त्यांच्याशी त्यांनी सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की अशी भावना यायला लागली ना, तर तुम्ही काय नाही डोळे मिटायचं, आपले दोन्ही हात घट्ट हे करायचे आणि देवाचं नाव घ्यायला सुरुवात करायची. अच्छा. हा. असं त्यांनी मला सांगितलं. त्यांनी 2-3 उपाय सांगितले, ते मी केले आणि आय कंट्रोल माय सेल्फ. वा. म्हणजे हे नॅचरलच आहे ना ताई. अगदी. अँड आफ्टर दॅट आय गॉट मॅरिड ॲट एज ऑफ 26. बरोबर. ह्याच्यात हे मी ओपनली आणि मी माझ्या डॉक्टर संदेश दिला तुम्ही. माझ्या म्हणजे त्या काळात भावना होतच होती ताई, असं काय नाही. बरोबर आहे. मी डॉक्टरशी जे माझे डॉक्टर होते. अजून काय सांगितलं मग त्यांनी ताई? काय अजून काय गायडन्स केला त्यांनी त्या बाबतीत? त्यांनी हे सांगितलं की अशा वेळी ना, तर तुम्ही एकतर त्या ज्या लोकांशी तुम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्यांच्या थोडं बाहेर जाऊन फिरून या. म्हणजे तुमचं काय होईल, म्हणजे तुमचे विचार बदलतील त्या बाबतीत. अच्छा. हा हा. आणि त्यांनी थोडंसं मला मेडिटेशन पण दिलेले होते त्या काळामध्ये की आपण आणि तुमचं जे अभ्यासामध्ये मन रमवायला मला त्यांनी सांगितलं, जास्तीत जास्त वेळ अभ्यास. अरे वा. आणि जिथं तुम्हाला अशी भावना निर्माण होते त्या जागेपासून दूर जायचं. हो बघा. त्यांनी मला सांगितलं. बरोबर. जे कोणी आपल्याकडे असतील त्यांनी हे केलं. मग 2-3 वेळा असं झाल्यावर मग ती भावना कमी होत गेली. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग लग्न झाल्यावर मग या गोष्टीचा मी आस्वाद घेतला ताई. खरंय. माझ्या पार्टनर सोबत. बरोबर. ताई. तर त्या काळामध्ये आमच्या 91-92 साली एवढं कोण उघडपणे बोलत नव्हतंच. खरंय. त्याच्यानंतर पण माझं कसं आहे, माझं कुठल्याही गोष्टीचा आपण राईट म्हणजे त्या गोष्टीचा बरोबर अप्रोच म्हणजे दृष्टिकोन कुठला आहे त्याची मी हे करायचं विचार करते पहिला. बरोबर आहे. खूप छान ताई. तुम्ही क्वालिफाईड आहात, शिक्षित आहात, त्यामुळे इतकं तुम्ही छान डिटेल सांगितलं ना ताई, तर हे नवीन पिढीला काय सगळ्यांसाठीच हे उपयोगी आहे. आणि ताई त्याच्यामध्ये त्यामुळं काय झालं, त्यामुळं एक तर मनामध्ये माझ्या समाधान, त्या गोष्टीसाठी मला खूप समाधानी मिळालं. आणि कुठंतरी आमच्या दोघांचे माझे आता प्रल्हाद माझे पती आहेत, तर दोघांचे आमचे म्हणजे समाधान आम्हाला इतकं मिळालं ताई. बरोबर आहे. की म्हणजे शब्दात वर्णन करता येणार नाही. तर ताई मग त्याच्यानंतर मी ते बघितलं. मग साधारण एक असं माझ्या सगळ्या शरीरामधून वीज चमकले की ऊर्जा निर्माण झाली असं वाटलं मला ताई. बघा. ते बघितल्यावर म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्ही आनंदात लोक मॅड होतात ना. हो खरंय. ती परिस्थिती माझी झालेली. आणि मी अक्षरशः ताई मी नाचत होते. आणि त्या काळामध्ये काय होतं, साध्या कोडॅकची कॅमेरा होतात ना. हो. आपले मोठे भिंगाचे, नाहीतर मी व्हिडिओ काढला असता त्याचा, त्यामध्ये नव्हते. त्या काळामध्ये मग असं झालं, एक 10-15 मिनिटं त्या परिस्थितीमध्ये मी राहिले.
मला वाटतं ही जी परिस्थिती यालाच उल्हास म्हणतात ना, तुम्हाला आनंद झाला वगैरे. खरंय, खरंय. तेच झाला. मग ते हळूहळू म्हणजे मी बघितलं तर आजूबाजूला कोणच नव्हतं. ती शिल्पा आणि मीच होते. हो, खरंय. आणि इतकं छान मला वाटलं, याच्यासाठी अट्टहास केला. मी इथं आले किती आणि छान. त्याचे फोटोग्राफ्स मी तुम्हाला पाठवलेले आहेत मी. हां, हां, हां. आणि तुमची साधारण आठवण करत होते. ताई 10 ते 5 वाजेपर्यंत हां. मी ते पाहिली मंदिरं. अरे वाह! आणि दुसरी गोष्ट 10 ते 5 वाजेपर्यंत त्यातली मंदिरं नेहमीच पाहिली मी. आता हं. संध्याकाळी हे करायचंय तर मग लाईट शो मध्ये गेले मी. मग त्यांनी सांगितलं की लाईट शो आणि मग मी माझ्या गेस्ट हाऊस मध्ये आले ते गव्हर्नमेंटच्या. हां, हां, हां. तर त्यांनी सांगितलं की ते बाकीचे 2 सूटमध्ये येणारी लोक होती. हं, एक हं. दिल्लीवरून आणि एक त्यांचं कॅन्सल झालं. म्हणजे अख्ख्या गेस्ट हाऊस मध्ये मी आणि मॅनेजरच फक्त. ओह! बापरे! आता काय करायचं, देवाचं नाव घेतलं. देवा म्हटलं, मी व्यवस्थित आलेली आहे इथे. तूच आता. आणि त्याच्यामध्ये काय झालं ताई, हं. लाईट गेली. अरे! मग ते याच्या मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये हं. मग नशिबानं 7चा सुरू होणारा शो 8 वाजता सुरू झाला. ओह! आणि मग 8 वाजता मॅनेजरनं म्हणाला, तुम्हाला नेऊन सोडतो तिथं. मॅनेजरनं मला सोडलं. आणि ते इतकं अप्रतिम तो लाईट शो होता, लाईट अँड साऊंड शो. हां, हां, हां. तर त्याचे फोटोग्राफ्स पण मी त्या देवळावर वेगवेगळे लाईट्स काढलेले आहेत. हो, हो, हो. पाहिले. आणि अमिताभ बच्चनच्या आवाजामध्ये हं, हं. ते सांगत होते. त्या प्रत्येक देवळाची इतिहास सांगत होते ते. खूप छान ताई. खूप आणि छान खूप माहिती ताई मी दिलीत. त्याचे 2-3 पण ऍक्च्युली मला ताई असं वाटत होतं की मी स्वर्गामध्येच आहे. हो ना? हो, म्हणजे एक तर खजुराहोमध्ये इतकं. आणि दुसरी गोष्ट अशा देवळांच्या संगतीमध्ये बापरे! हो. मला आता मी तर सेवेकराला सांगेन की तुम्ही स्वतःहून हा अनुभव घ्या. मी काही घ्यायला सांगितलंच नाही. खरंय, खरंय. काही तुम्ही सुद्धा लावा. हो, जाऊन येईल. नक्की जाऊन येईल. हां, तर मग ते 8 ते 10 त्यांनी सांगितलं. हं. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की देवी देवतांचं आहे. आणि प्रशिक्षण देण्यासाठी कारण काय आहे, त्यांच्या नगरजन होतात त्यामध्ये नॉलेज नसतं, त्याच्यासाठी हे शिल्प त्यांनी स्थापन केलेलं आहे वगैरे. त्यांनी सगळे 2 तासाचा तो शो होता. ओह! आणि म्युझिक वगैरे होतं. मग 10 वाजता तो शो आवरला. बापरे! मग परत मी याच्यावर आले हो. गेस्ट हाऊसमध्ये. आता आल्यावर काय झालं, मग आता काय झालं, इतकी थंडी होती ताई तोपर्यंत हे होईस्तोपर्यंत काय थंडी वाजत नव्हती. पण साधारण 10 वाजता इतकी थंडी वाजायला लागली आणि त्याच्यामध्ये पाऊस पडायला लागला. हां, 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 हां. आणि पाऊस पडायला लागल्यावर मग आले. आणि मग आता भूक लागलेली. आता तुम्हाला माहित आहे मग त्या तिथल्या जो होता हां, हां. बावर्ची, त्याला म्हटलं, बाबा अंड्याचं कालवण कर आणि रोटी दे म्हटलं. हां. मला थंडी वाजायला लागली. म्हटलं. मग हे केलं आणि सकाळी उठले. सकाळी पहाटे 5ला उठले ताई. हां, हां. आणि मग ते कसं आहे, त्या एक सगळ्यांच्या मंदिरांचं वैशिष्ट्य आहे हं. की पूर्व दिशेला जी मंदिर आहेत तिथं काय होतंय, जसा सूर्य उगवतो येतो ना, हां, हां, हां. तर प्रत्येक मंदिरामध्ये हं. अशी मंदिराचा अँगल त्यांनी बांधलेला आहे की प्रत्येक मंदिरावर हां. सूर्याचं किरण पडतं आहे ओह! गाभाऱ्यामध्ये. वाह! आणि ते नॅचरल वेनं त्याला सूर्याच्या किरणांचा अभिषेक होऊन जातो ताई. अरे वाह! ते मला बघायचं होतं. किती आणि छान. त्याच्या पूर्वीचं आर्किटेक्चर त्यांनी इतकं सुंदर केलेलं होतं की त्याच्यानुसार त्यांनी मंदिर बांधलेलं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी खिडक्या ठेवलेल्या होत्या. हां, हां, हां. आणि आर्किटेक्चर म्हणजे इंजिनिअरिंग वेनं मला ते बघायचं होतं ताई. हम्म. म्हणून मी पहाटे 6 वाजता गेले. त्या याला बोलवलं, रिक्षावाल्याला.
तुम्ही आता स्वतः इंजिनियरच आहात, त्यामुळे तुमचा दृष्टिकोनच बघण्याचा सगळा वेगळा आणि हो हो ताई. शिक्षणाचा हा प्रभाव असतो ताई. म्हणून मी हा म्हणते हा. प्रत्येकाने शिकावं. म्हणजे आणि तुमचा ताई कसं दृष्टिकोन केलं ते बदलतो. केलं. मग सकाळी 6 वाजता आले. मग हं. साधारण 1-2 वाजेपर्यंत आता तुम्हाला सांगू इच्छिते की ब्रह्मदेवाचं ब्रह्मा विष्णू महेश आपले स्वामींचं सुद्धा शंकराच्या हे स्वामी गुरुदत्ताचे अवतार आहेत. बरोबर, तर ते पहिलं अवतार ब्रह्मा आहे. बरोबर. दुसरा विष्णू आहे. आणि खरंय. तिसरं महेश शंकर आहे. तर हं. ब्रह्माजीची मंदिरं खूप कमी आहेत. हं, हं, हं. एक राजस्थानमध्ये आहे आणि दुसरं मला ते ब्रह्माजीचं मंदिर मला इथं खजुराहोमध्ये मला ते आलं. हां, हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रह्माजी जे होते ते कमळावर विराजमान असतात ना नेहमी. बरोबर. हा, त्यांचं दर्शन घेतलं ताई. किती आणि छान. साधारण 5:30 ते 2 वाजेपर्यंत मी दर्शन घेतलं सगळ्या मंदिरांचं वगैरे. वाह! पण आणि स्वामींच्या तो कृपेने हा. तुम्हाला किती किती ठिकाणचं दर्शन होतंय ताई. अतिशय हा. भाग्यवान आहात तुम्ही. आणि ताई कसं आहे ते दर्शन घेतल्यावर इच्छाशक्ती आता मला दर्शन घेतल्यावर म्हणजे मी दुसऱ्या दुनियेमध्ये होते, आनंदामध्येच होते. खरंय. पण घड्याळ म्हणत होतं की आता रिटर्न आहे कारण 5ला परत रिटर्न जायची वेळ होती. बरोबर, बरोबर. मग मनामध्ये फोटोग्राफ्स घेतले त्यांचे कोडक कॅमेऱ्यानं. हां. आणि त्याच्यानंतर मी सगळ्या आता तिथं काय आहे ठराविक मंदिरांची हे होते, पूजा होते, सगळ्यांची होत नाहीये. कारण ती पडझड झालेली आहेत आणि आपल्याला माहित आहे की पडलेल्या मूर्तींची आपण पूजा करत नाही, खंडित झालेल्या. हां, हां. पण त्यातलं सौंदर्य कमी होत नाही ना हो, खरंय. त्या काळामध्ये. तर ताई मग झाल्यावर मग मी हा निरोप घेऊन सगळ्यांना आभार मानले सगळ्यांचे आणि मी माझ्या याच्यावर आले गेस्ट हाऊसवर कारण संध्याकाळी 5:30-6ला माझी गाडी होती. हां. आणि मग रात्रभर प्रवास करून परत मी भोपाळला आले. तर मला माझ्या तिथल्या प्रोफेसर मॅडम खजुराहोची ट्रिप कशी झाली? तर मला त्यांनी विचारलं खजुराहोला अकेली क्या रही हो? म्हटलं अकेली क्या रही हो? मेरे मियाँ उधर है गाँव में. नेक्स्ट टाइम आऊंगी तो मेरे मियाँ के साथ आऊंगी म्हटलं. मी शेअर करते ताई. हे झाल्यावर तर सेवेकरांना ताई तुम्हाला एवढं मी विनंती करेन की याच्या बाबतीमध्ये ते मी तुम्हाला फोटोग्राफ्स पाठवले ते फोटोग्राफ्स पण शेअर करा. आणि सेवेकरांनो हा खास अनुभव मी तुम्हाला शेअर केला कारण काय आयुष्यामध्ये आपल्याला आनंद कुठल्या पद्धतीनं मिळतो ते आपण ठरवायचं असतं. हो ताई. मी शेअर आणि करते. श्री स्वामी समर्थ ताई. हां, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.